राजकारणाचा काहीच भाग नाही आणि काही कामं विरोधकावर पण सोडून द्यायची असते. एखाद्या काम विरोधकांनी केली म्हणून सत्ताधाऱ्यांना एवढं खरं वाईट वाटायचे काही कारण नाही. आणि शेवटी सगळीच त्यांनी असेल, सत्ताधारी असतील, आम्ही विरोधक असेल, गावासाठीच प्रयत्न करणार आहे. एखादं काम आमच्या मार्फत झालं तर काही फरक नाही मोठा. नमस्कार पत्रकार बंधूंनो. आज पत्रकार परिषद घ्यायचे कारण म्हणजे काय झालं की उजनी नगर शाळा ही सगळी बऱ्याच दिवसापासून त्याचं प्रस्ताव चालू होतं की बाबा ही शाळा खराब झाली. गुरुजी लोकांचं सारखे तक्रारी असायच्या की आम्हाला शाळा करून द्या, ही करून द्या. मग आम्ही काय केलं, 2008ला आम्ही इरिगेशनकडं ही केली, मागणी केली, प्रस्ताव दिला की बाबा आम्हाला असं आम्हाला 14 खोल्याकरता आम्हाला जागा पाहिजे. तर आम्ही प्रस्ताव दिला असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे जागा काही शिल्लक नाही, मग नंतर आम्ही काय केलं की जागा नसल्यानंतर आम्ही दुसरा ठराव केला की आमच्या लक्षात आलं की असे आपलं इथं पिंपळे रोड लगत पशुवैद्यकीय आता 40 गुंठ जागा शिल्लक होती आणि ती शिवच्या ताब्यातली जागा असल्यामुळं आम्ही त्या जागेची मागणी केली की बाबा आपल्याकरता हे आपल्या शाळेकरता आपल्याला जागा आहे बाबा शिल्लक. तर आम्ही काय केलं, अर्ज केला आणि खासदार साहेबांना परत आम्ही अर्ज करून तिथं दिला आणि खासदार साहेबाकडे आम्ही तिकडे गेलो भेटायला की बाबा असं आमचं जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर तिथं 1 ते 7वीपर्यंत शाळा भरती आणि साधारणतः तिथं जवळजवळ 14 खोल्याची आमची तिथं मागणी आहे आमची. तर आमचं तेवढे एक प्रस्ताव मांडला आहे आम्ही, तर त्याला तुम्ही द्यावा आम्हाला, त्यांच्या खोल्या बिल्या मंजूर करून द्याव्यात आणि जागा पण उपलब्ध करून द्यावी आम्हाला. तर आम्ही असं त्यांच्या खासदार साहेबांकडे मागणी केली. मग खासदार साहेबांनी 21/2025ला त्यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा असं ही उजनी नगर जिल्हा परिषद शाळा, तर तिथं इमारतीकरता जागा उपलब्ध करून मिळावी. म्हणून आम्ही काय केलं, माननीय मुख्य आपलं जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अर्ज केला आणि त्यांचं पत्र पण घेतलं. खासदार दरीशील मोहिते पाटील यांचं पत्र घेतलं आणि प्रस्ताव तयार केला. 21/2/2025ला आम्ही ती प्रस्ताव स्वतः मी जे आपले हे मुख्य अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद मी स्वतः जाऊन त्यांच्या बाय हँड दिला आणि नंतर मग परत आम्ही प्रस्ताव दिल्यानंतर मग त्यांनी आमचं सारखं बोलणं असायचं ना खासदार साहेबाशी की बाबा माझी शाळा इथं, तर मला तेवढं खासदार साहेब करून द्या तेवढं काम. तर मी सारखं त्यांच्या खासदार साहेबाकडं पाठपुरावा करायचं सारखा की बाबा खासदार साहेब माझं एवढं काम झालं पाहिजे, तिथली आता शाळेची नादुरुस्त झाली भरपूर, त्याच्यामुळं मला मला 14 खोल्याची गरज आहे मला, तर तेवढं करून द्या साहेब. मग असं 4-5 वेळा खासदार साहेबांनी शिवसाहेबाचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग शिवसाहेबांनी परवा शिवसाहेब इथं येऊन गेले, शाळेची पाहणी केली आणि आपलं जागेची पण पाहणी केली की बाबा. मग त्यांनी बघितल्यानंतर मग आम्ही त्यांचं इथं आले, साहेब स्वतः येऊन गेले आणि मग नंतर त्यांनी बघितली तिथं जागा आहे का नाही, शिल्लक काय आहे का नाही. तर मग त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की बाबा जागा त्यांचीच जागा आहे ती, म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना तिथं जागा शिल्लक आहे आणि त्यांच्याकरता ती जागा त्यांचीच आहे स्वतःची, म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेची जागा आहे ती. मग त्यांना आपण सगळं उतारा सगळं जोडून आम्ही सगळं दिलं आहे त्याचे सगळं आणि प्रस्ताव तयार करून आम्ही पाठवलेला आहे. त्याचा पाठपुरावा खासदार साहेबांनी आपलं दरीशील मोहिते पाटलांनी सगळा त्याचा पाठपुरावा केलेला आहे. ते पत्र माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दिले त्यांनी आणि खासदार साहेबांनी पण भरपूर फोन केले आणि स्वतः मी त्यांना मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर स्वतः जाऊन त्यांना मी पत्र दिलं की म्हणजे बाय हँड पत्र दिलं मी. आपण काहीतरी हिरवा कंदील त्यांनी दिला असं समजू आपण म्हणले. आणि मग आपण ते पुढं मग साहेब गेले, मग असं एवढं झालं. याचा ठराव 2008ला ठराव झाला होता. त्याच्यानंतर आपला पाठपुरावा चालूच होता आणि मग नंतर काय झालं, आपण ह्याला इरिगेशनकडे त्याची मागणी केली होती. त्यांनी आम्ही मागणी केल्यानंतर इरिगेशननं सांगितलं की आम्ही तुम्हाला आपलं जागा आपलं देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही मग परत नंतर काय केलं, जागा देत असल्यामुळं मग आम्ही परत ठराव केला दुसरा की बाबा आम्हाला हे काय इथलं जागा काही मिळत नाही. नंतर मग आम्ही ही निवडणूक लागल्यानंतर मग खासदार साहेब आपले निवडून आले, हे आपलं दरीशील मोहिते पाटील. मग त्यांच्याकडे आम्ही गेलो. नंतर मग हे झाल्यानंतर त्यांनी सगळा पाठपुरावा केला दरीशील मोहिते पाटलांनी सगळ्या ह्या गोष्टीचा आणि नंतर मग याचं पत्र आम्ही ह्यांना शिवसाहेबांना दिलं आणि शिवसाहेब परत त्याचे पाहणी करून गेले
हां आणि त्यांनी पाणी करून मग झालं सगळं व्यवस्थित सगळं त्यांनी. स्ट्रक्चर ऑडिट वगैरे काय झालं? हो स्ट्रक्चर त्याचं ऑडिट पण झालेलं आहे. सोयरीचं त्यांनी ऑडिट पण आम्ही घेतलेलं आहे करून त्याचं. ह्याचं आपलं ही सोयरी पंढरपूर त्यांचं पण आम्ही हे ऑडिट करून घेतलेलं आहे आम्ही त्याचं. आणि सगळं प्रस्ताव तयार करून आम्ही जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांच्याकडं पूर्ण प्रस्ताव दिलेला आहे. आणि त्याचं त्याला मोहिते पाटलाचं पत्र जोडून दिलेलं आहे. माझी खासदार साहेबांनी शिवसाहेबाचं कॉन्टॅक्ट करून ते सगळं मार्गी लागलं. त्याच्यानंतर शिवसाहेब इथं येऊन गेले परवा. असं म्हणजे सत्ताधारी पार्टीचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे करताय स्टडबाजी करताय. आम्ही 1 वर्षापासून आम्ही ही शाळेसाठी अपघात आहे म्हणजे आम्हाला यशाला आम्ही शोवर बोललेलं आहे, बैठक घेतलेलं आहे, त्यांनी आम्ही काम सक्सेस केलेलं आहे की असं त्यांच्याकडे काय पुरावा आहे की त्यांनी आतापर्यंत तुम्ही पाठपुरावा केला आहे, तुम्ही त्याच्याकडे पुरावा द्यायचा असे काय आहेत का? काय आहे आता त्यांनी पाठपुरावा केला नाही असं आम्ही कधीच म्हणणार नाही. पण आम्ही पाठपुरावा करतोय. फेब्रुवारी महिन्यापासून त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट शाळेच्या मार्फत आपण करून घेतलंय. शाळेच्या मुख्याध्यापकाचा मागणीचा ठराव आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे. त्याला एक शिफारस म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची आहे. त्यांनी प्रत्यक्ष खासदार साहेबांनी जिल्हा परिषदला गेल्याच्या नंतर स्वतः शिवसाहेबांना बोलून त्या ठिकाणी पशु संवर्धन दवाखान्याची जागा शिल्लक आहे आणि ती अगदी जुन्या शाळेच्या जवळ आहे, तर ती त्या शाळेला ती जागा देता येईल. आणि त्याचंच एक फलित म्हणून परवा स्वतः शिवसाहेब प्रत्यक्ष जागा पाहणी केली. त्यांचं त्यानंतर माननीय खासदार धैर्यशीलजी भैया मोहिते पाटील यांच्याशी फोनवरूनही चर्चा झाली आणि ती जागा देता येईल असं त्यांनी त्या दिवशी त्यांना फोनवरून सांगितलं. आणि त्याच संदर्भात उद्या बापूंना घेऊन माननीय धैर्यशील मोहिते पाटील खासदार साहेब शिवसाहेबांबरोबर भेटणार आहेत आणि त्या ठिकाणी जागा मिळेल. खरं तर हे श्रेय वादाचा विषयच नाही. एक सर्वसामान्यांची पोरं त्या ठिकाणी शिकतायत आणि त्या आपण बघतोय ती इमारत फार जुनी आहे, म्हणजे कधी पडेल अशी झाली आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण जागा मागणी केली. श्रेय काहीच कारण नाही कोणी, उलट त्यांनी पण यासाठी प्रयत्न करावे आणि आम्हीही करतोय. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं किंवा आमच्या आलं त्या ठिकाणची शाळा होईल एक मोठी शाळा. सगळ्यात तालुक्यात जिल्हा परिषदची मोठी शाळा आहे आणि ती शाळा टिकेल. कारण आपण बघतोय गेल्या वेळेस 450 विद्यार्थी होते, आता पटही कमी झाला आहे. म्हणजे कुठंतरी पालकांनाही काळजी वाटते की आपला विद्यार्थी इथं जातोय आणि उद्या जर काय तिथे इमारत पडली काय झाली तर आपल्या विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी काय इजा होऊ शकते. त्यामुळं राजकारणाचा काहीच भाग नाही आणि काही कामं विरोधकावर पण सोडून द्यायची असते. एखाद्या कामं विरोधकांनी केली म्हणून सत्ताधाऱ्यांना एवढं खरं वाईट वाटायची काही कारण नाही. आणि शेवटी सगळीच त्यांनी असेल सत्ताधारी असतील आम्ही विरोधक असेल गावासाठीच प्रयत्न करणार आहे, कुणी वैयक्तिक कारण नाही. आणि कारण टेमोनीचं राजकारण फार स्वच्छ आहे. एखाद्याने काम केलं तर ते ठीक आहे करू द्या. आम्ही त्यांच्या कुठल्या 1.5 वर्षाच्या काळात तुम्ही बघत असाल पत्रकार म्हणून की कुठेही अडथळा केलेला नाही. त्यांनी काम करत आहेत, आम्ही त्यांच्या बरोबर आहे. एखादं काम आमच्या मार्फत झालं तर काही फरक नाही मोठा. आणि आपण आपल्या मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांची त्या पद्धतीने म्हणजे त्यांची पण काम आहे ना काम करणं, मग आम्ही त्यांना मागतोय. आणि त्यांनी योगाने फार चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि त्यामुळे स्वतः शिवसाहेब म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याला न पाठवता किंवा डेप्युटी शिवना न पाठवता स्वतः येऊन त्यांनी जागेची पाहणी केली. आणि उद्या अजून स्पष्ट होईल. उद्या स्वतः खासदार साहेब शिवसाहेबांना भेटतायत बापूंना घेऊन, त्यामुळे अजून उद्या त्या ठिकाणी अजून स्पष्ट होईल. याचा अर्थ धैर्यशील मोहिते पाटील आपल्या खासदारने ह्या शाळेसाठी भरपूर पाठपुरावा नाही ही जागा मिळायला माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे ही जागा येणाऱ्या काळात आपल्या शाळेला जागा मिळेल. तसं पाहिलं तर उजनीनगर शाळा ही कॉलनीतले जे सर्वंट लोक होते जे सरकारी नोकरदार जे त्यांच्यासाठी होते ते जर शाळा कॉलनी सोडून जर बाहेर गेली तर पुढे शाळा चालेल. आज आपण बघतोय सर्वंट किती राहिलेत तिथं, म्हणजे बोटर मोजणे एवढे अधिकारी किंवा वर्ग आहे. आणि आज खरी ती शाळा वार्ड क्रमांक 6 व 5 मधील सर्वसामान्यच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जास्तीत जास्त माझ्या माहितीने इंदिरानगर, साठेनगर, सिद्धार्थनगर ह्या भागातले आहेत आणि काही भवानीनगर किंवा कॉलनीतली अशी आहेत. सर्वसामान्यांची पोरं आहेत. त्या ठिकाणी ती इमारत उपलब्ध होऊन उद्या जर इमारत चांगली झाली त्या ठिकाणी शिक्षक चांगले काम करतात, पण त्याला ती इमारत नसल्याच्या कारणाने पटसंख्या कमी होत जाते वर्षाला.